टाळ्या अशा मरेलवाणी वाजवायच्या नाही, आपल्याला विद्यार्थी घडवायचे. टाळ्या एकदा जोरदार होऊ द्या. आता हे बी मॅच सांगायचं म्हणल्यावर काय काय करायचं, कारण आपण काय असतं माहिती आहे का, आपल्या घरचे सर्व ताण तणाव, बायकोचं टेन्शन आणि ज्या शिक्षिका महिला असतात त्यांनी नवऱ्याचं टेन्शन, हे सर्व सोडून शाळेत जावं लागते. त्याचं टेन्शन घेऊन गेलं तर पोरं आजकाल मजा घेणार आहेत. तुमच्या 2 पावलं पुढं पुरं आहेत, त्याचा नाद आपण करू शकत नाही. आता होतं काय, एका शिक्षकाचा डबा विसरला, घरी बायकोसोबत भांडणं झाले समजा, आणि बायकून डबा बनवला नाही. शिक्षक वर्गात गेले, वर्गात गेल्यावर क्लास झाला, दुपारची सुट्टी होती, आणि एका पोराला बोलवलं की तू हा डबा आणला का? ते म्हणले सर हो दररोजच आणतो. म्हणले आज बी आणला. मग आज डब्यात काय आणलं? ते म्हणले पुरणपोळी आणली. काय झालं? म्हणले मॅडम गावाला गेल्यात. म्हणले आता याला कसं सांगता येईल घरी कुठं झाला म्हणून? मॅडम गावाला गेल्यात म्हणे, मग आज मी डबा आणला नाही तर तू हा डबा मला देशील का? कारण येणारी पिढी एवढी दलिंदर आहे, हे आपल्याला कंट्रोल करणं शिक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. म्हणून यांचे विचार त्यांच्या पुढे जाणं काळाची गरज आहे. आणि मग त्याला विचारलं बाबा डबा आणलाय का? त्याने सांगितलं हो सर आणलाय. मग आज मॅडम गावाकडे गेल्यामुळे तुझा डबा मला देशील का? ते म्हणलं सर काही विषय आहे का? तुम्ही आपले आदर्श आहेत, तुम्हाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचा? मग शिक्षकाने विचारलं बाबा मी जर तू हा डबा खाल्ला तर घरी माईल काय सांगशील? सांगेल मला कुत्र्यान खाल्ला. आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एक पाऊल त्याच्या पुढे पाहिजे, एक पाऊल त्याच्या काय पाहिजे पुढे पाहिजे. कळकळीची विनंती एकदा मंत्री महोदयांसाठी हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या होत्या एकदा. विचार मंचावर बसलेले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्हाला घडवलं, गरीब परिस्थितीमध्ये हालापेष्टा सहन केला आणि तुम्हाला शिक्षक पेशापर्यंत ज्या मायबापांनी पोहोचलं त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्ही जे काम करता ते काम विद्यार्थी घडवण्याचं आहे, म्हणून एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या होत्या. तरी तुमच्यासाठी म्हणल्यावर बी अशा टाळ्या वाजत असतील तर मग ऍक्टिव्हनेस कुठे गेला आपला? तुम्हाला दिवाळीचं बोनस गायब होईल, मग जीभ काळी आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. आणि आता एकदा टाळ्या होत्या माझ्यासाठी. लय लांबून आले. मुख्य गोष्ट पहा, ज्या ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला, सूत्रसंचालक सन्माननीय सर म्हणत होते की बाबा मोटिवेशनल स्पीकर, तर मी मोटिवेशनल स्पीकर नाही, इव्हन मी वक्ता पण नाही, पण माझ्या जीवनात आलेल्या अडचणी, कारण जगातला सर्वश्रेष्ठ अनुभव हा गुरु असतो, त्याच्यातून आपण घडत गेलो, कधी कधी बिघडत गेलो, पुन्हा घडत गेलो, आणि तो अनुभव इथं सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. मी काही वक्ता नाही. माझं शिक्षण आहे सन्माननीय मंत्री महोदय साहेब 12वी DED. मी ग्रॅज्युएशन पण केलेलं नाही. यस, म्हणजे मी 12वी DED केलंय, पण मला राज्यघटनेवर 24 तास बोलत आहेत. 465 कलमा मला पाठ आहेत. मला इतिहासातल्या 5200 तारखा पाठ आहेत. अख्खा इतिहास मी सकाळी 6ला सुरू केला तर दुसऱ्या दिवशी 12ला खतम करू शकतो. असं एक ना एक हिस्ट्री त्याची पाठ आहे. माझं MSc मॅथ नाही, माझं आर्टमध्ये एज्युकेशन आहे, पण मी गणित नावाचा विषय शिकवत असतो. मी वर्गामध्ये गणित नावाचा विषय शिकवत असतो. मला इंग्रजी व्याकरणाचे 6 प्रकरणं छान पद्धतीने जमतायत. मला इंग्रजी कतही बोलता येत नाही, पण जे परीक्षेला येते तेवढी मला कळते. म्हणजे मला कळतं S+V+O, S+I+R+V+ING+O, हेल्पिंग व्हर्ब म्हणल्यावर आय मीज आर, वाजियर, व्हाईल, होल, शाल, शुड, डू, डू, डिड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट, यूज, नियर, डेअर टू. जे कामाचं आहे तेवढे येते, आणि तुम्ही जे कामाचं आहे तेवढं शिका. मग एक कळकळीची विनंती आहे. अवांतर अभ्यास केला की माणूस पागल होतोय. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम तेच पाहिला आजकाल की अवांतर गोष्टीचा अभ्यास करायलेत. तर मूळ गोष्ट का बाबा, म्हणजे मला 10वीला मार्क आहेत 75.20%, मला 12वीला मार्क आहेत 80.33%, मला DEDला मार्क आहेत 80%. पण जसं साहेबाला मार्क 56% पण ते मनाचे आहेत, पण महे मार्क मायच्यान सांगतो मनाचे नाहीत.
मग मार्क कॉफीचे आहेत. मी आता एक क्लास चालवतो, माझ्या क्लासला 1,500 पोरं ऑफलाईनला असतात, ऑनलाईनमध्ये 20-22 लाख पोरं आहेत है ना. यूट्यूबचे जवळपास 12.5 लाख काहीतरी सबस्क्रायबर आहेत, इंस्टाग्रामला काहीतरी 15 लाख आहेत है ना. पण एवढं असताना मी आवर्जून सांगेल की जेव्हा मी DED CETचा क्लास करायला गेलो, 2 मे 2010ला DED CET झाली होती. इथं बहुतांश शिक्षक असतील की ज्यांनी 2 मे 2010ची DED CET दिली असेल. एक 2008ला झाली आणि एक 2 मे 2010ला झाली. त्यानंतर शासनानं 2013ला TET सुरू केली, त्याच्यानंतर शासनानं टेस्ट सुरू केली. पण शासन आपली मजा घ्यायला फक्त शासनानं आता MET चालू करणं, MET मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट. हे जागेवर आहे का नाही याची परीक्षा. मंत्री महोदय साहेबांना विनंती, याच्यावर आता TET नावाची एक परीक्षा याच्यासाठी चालू केली बा, आणि ती परीक्षा मी घ्यालो सध्या. म्हणजे माझ्याकडे तो क्लास आहे, जवळपास 10,000 पोरं त्या बॅचमध्ये जॉईन आहेत. आता TET परीक्षा. आता शिक्षकानं शाळेत गेल्यावर तांदूळ मोजायचे का तांदळातले दाणे मोजायचे, गावातले माणसं मोजायचे का मतदार याद्या तयार करायच्या, कोण मेलंय ते मोजायचं, कोण जिवंत आहे ते मोजायचं, गावातलं कोण पळून गेलंय, कोण येणार आहे, एवढ्या कुटाण्यातून त्यानं TETचा अभ्यास करायचा काही. हे हुरफाटे कारणं कुठून या महाराष्ट्रात सुचतात काय माहिती. ते तानात आहेत. हे दिवाळीत का दिवाळीत बी हे पुस्तक वाचावं लागले. हे बेजार आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड 2 जिल्ह्यांना लागून कोमात आहेत मास्तर लोक. हे म्हणायला झालं आपल्याला दिवाळीची स्वच्छता बिच्छता का नाही, प्रत्येक महिन्याने पुस्तक घेतलं का नाही, TETचा अभ्यास चालू आहे का नाही, ताण आहे का नाही. त्याच्यात काही काही प्रश्न पडलाय, एक म्हणाली मला नाही, एक म्हणाली नाही का तुला बी आहे मला बी आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या पोरीला आपल्याला शिकवायचंय ते सोडून यायचा अभ्यास करावा लागलाय. ही व्यवस्था आहे. पण हा निर्णय गव्हर्नमेंटचा नाही, हा निर्णय सुप्रीम कोर्टचा आहे. त्याच्या विरोधात आपल्याला मोर्चा करता येत नसतो, त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करता येत नसते, त्याच्या विरोधात आपल्याला फक्त पिटिशन दाखल करता येते. सरकारचा असता तर तुम्ही रस्त्यावर आले असते, आपल्या संघटना एकत्र आल्या असत्या, मान्य आहे. पण याच्यातून एक गोष्ट चांगली आहे बाबा की आपल्याला अभ्यास करायची पुनश्च संधी मिळाली. कारण शिक्षकांना मी विनंती करतो की मी आवर्जून सांगितलं की बाबा मला 10वीला 75.20 असतील, 10वीला 80.33 असतील, 12वीला 80.33 असतील, DEDला 80% असतील. मला जरी मार्क कॉफीचे असतील तर जेव्हा DED CETला माझा 6 मार्काने रिझल्ट गेला तेव्हा मला कळलं की आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर गावाकडे कोणाचं तरी शेतात काम करावं लागेल. म्हणून मी 1 वर्ष जगात कोणाला दिसलो नाही, आपलं पुस्तक भलं आपण भलं, आणि म्हणून त्या भरोश्यावर क्लास चालू करता आला. आता मला कोणी डिग्री विचारली नाही आणि डिग्री विचारू बी शकत नाही, कारण मसड हेकणी असो, मोडकी असो, सिंग तुटलेला असो, दूध द्यायली ना दुधाशी मतलब. मी या मताचा आहे. डिग्रीची काय गरज आहे. आता उगाच मी ह्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे मध्य प्रदेश म्हणालो मग महाकार्यक्रम डिलीट आहे. मी शिकवायलो ते बरोबर आहे, सर्व काही सुरळीत आहे. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की जर या शिक्षकांच्या मागे दुसरा एक फार मोठा प्रश्न आहे मिनल मॅडम, तो प्रश्न आहे यांच्या लेकरांचं भविष्य. त्याच्यामुळे दुसरा ताण आहे. पण तुम्ही एक भाग्याचं काम करतात. जगामध्ये आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं हे आपल्या सख्या भावाला बी आवडत नाही. शेतासाठी भांडणं झाले असते महाराष्ट्रात. या जगामध्ये तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठं व्हावं हे तुमच्या भावाला आवडत नाही. तुमच्यापेक्षा मोठं व्हावं हे तुमच्या गावातल्या एकाही दलिनराला आवडत नाही. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं हे तर भिकारचोट भावकीला कधीच आवडत नाही. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं जगात 2च व्यक्तीला आवडते, एक तुमचे मायबाप आणि तुम्हाला शिकवणारे गुरुजी. त्या गुरुजीची एवढी पॉवर आहे. आज 3G 2G 5G 6G काही येतील, पण ठोकम ठाकीचे गुरुजी असल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही, ही देखील काळाची गरज आहे. तुम्ही म्हणसाल की शासनानं मारण्याचा अधिकार हिरावून घेतला. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मारण्याची गरज नाही, तुमचं वर्तन ठरवतंय विद्यार्थी कसा आहे. त्यामुळे आपलं वर्तन आदर्श असेल, पोराला मारायची गरज नाही. आपल्या नावाची, आपल्या कर्तृत्वाची, आपल्या कामाची दहशत असली पाहिजे. आजही आम्ही क्लास घेतो. रायगड कॉर्नरला आपली गाडी दिसली, त्या रस्त्यानं कोणता मायकाला कोणताच पोरगा रस्त्यावर दिसणार, ते वर्गातच पळायला पाहिजे.
ती दहशत तुम्हाला ठेवता येते. त्यासाठी आपल्या क्षेत्रावर असलेलं प्रेम असलं पाहिजे, आपलं काम नेक असलं पाहिजे, आपण आयऱ्या गैऱ्याच्या गोष्टीत पडलो न पाहिजे. पण शिक्षकाचं होतंय का, गावात 2 दलिंदर पार्ट्या आहेत पहा राजकारणाच्या, त्याच्यात कुठल्या तरी एका पार्टीसोबत शिक्षक तालुक्यात भेटते, ते दुसऱ्या पार्टीवाले पाहते आणि मग ते टाईट कपडे घालून गावातल्या शाळेत येते. सांग तांदळाचा हिशोब. मग शिक्षकाचं काम काय आहे की आपण अराजकीय राहिलं पाहिजे. आपल्याला विद्यार्थी महत्वाचा आहे, तो आपण शिकवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात शिक्षकाला एक छान नाव आहे मंत्री महोदय, ते नाव आहे मास्तर. छान नाव आहे मास्तर. आणि मास्तर म्हणजे काय, मा म्हणजे आई, मास्तर मा म्हणजे आई, जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची काळजी करून माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतः समजून अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. ती भूमिका जर आपण लक्षात ठेवली, महाराष्ट्राचं वातावरण एवढं बिघडणार आहे, ये तो अभी सुरुवात है, आगे आगे तुम कोमा में जाने वाले. मी मंत्री महोदयांना आवर्जून विनंती करतो की येणारा काळ एवढा बेकार राहणार आहे, महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर पोलीसवाले उभं करावं लागेल. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल. बाहेर निघला कपाळावर झापड, कुठ चालला, कारणे द्या नोटीस, 5 मिनिटात दळण आणतो, मारू नका. येणार हे का, हे जे 2 GB नेट फुकट भेटले का, अरे बाप रे, याच्या एवढा तत्वज्ञ कोणीच नाही ना. काय लिहायला हे धर्माबद्दल, जातीबद्दल, आणि यानं महाराष्ट्राचं वातावरण बिघडलेलं आहे. हे जर वातावरण आपल्याला शांत करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या कार्यावर आपण प्रेम करावं. आज तुम्ही इथं बसलात, तुमच्या लेकराचं फार मोठं टेन्शन आहे, तसं तुम्हाला शाळेतल्या लेकरांचं देखील टेन्शन येणं काळाची गरज आहे. आज आपण इथं बसलेले सर्वच विचारमंचावरले, खाली बसलेले शिक्षक शिक्षिका, आपली एक शाळा आठवावर, आपली शाळा कशी होती, आज लेकरांच्या डोक्यावर आपण किती ताण दिलाय, त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो. त्याचं कारण काय, आपल्या लेकराची तुलना आपण बाजूच्या लेकरांसोबत केली म्हणून आज आपल्या मागं टेन्शन आहे. आपल्या लेकराचं काय, आपल्या मुलीचं काय, आपल्या शेजारची जी पोरगी MBBS ला लागली, आपल्या पोरीचं कसं होईल, मग त्याचं बालपण आपण हिरावून घेतलो. एक छान वाक्य, कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था, हम कहाँ गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था. ते आयुष्य खूप छान होतं. जर आपण आपल्या शाळेकडे डोकावलं तर आठवा, गावामध्ये आपण उठायचो, आपली एका तांब्यात आंघोळ व्हायची, एकाच तांब्यात. आता तर शावर लाव आहे ना, एका तांब्यात अर्धांग कोरडण अर्धचांग भिजलेलं, हँकरची रुमाल नव्हता, हातान तोंड पुसायचं आहे डडांग. त्याच्यातून सकाळी 6ला या गावातून त्या गलीत गोट्या खेळायला जायचा. पहिले गलीतल्या लोकांच्या गोट्या जिंकल्या म्हणून गलीतले लोक याला हाणायचे. त्याच्यानंतर यो घरी यायचा, यानं मागल्या दिवशी 90च्या अँगलमध्ये फेकलेलं दप्तर याला आठवायचं, ते दप्तर हे घ्यायचा. त्याच्यानंतर 4 पुस्तकं आणि याला याची माय, 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या पालवात बांधून द्यायची. आणि याचं दप्तर युरिया खताच्या बॅगीचं. हे घेऊन कुठं, शाळेत जाताना गावाच्या काठावर आला, एखादी बॉटल दिसायची, हो पायानं हानीत हानीत शाळेपर्यंत न्यायचा. जुनियाने टेंडर घेतले आणि शाळेच्या काठावरती बॉटल गेली की शाळेत घुसायचा. शाळेत घुसल्या शाळेच्या उजव्या हाताला हापसा असायचा, न भेटल्यावानी मरस्तोर पाणी प्यायचा. हे तुम्ही सर्व जगलेले आहेत. आज तुम्हाला ताण कोणता आहे पहा. आणि न भेटल्यावानी मरस्तोर पाणी प्यायचा आणि मग व्हायचा परिपाठ. परिपाठात हे लाईनला उभे राहायचे, पोरी आपल्या स्वजवळ कपडे गिपडे घालून. आपला तर कार्यक्रम डडांग, बेल्ट नव्हता, काही नव्हता, करदुडा, खाली घसरणारी पॅन्ट, त्याच्यावर डिपेंड होतं 2 आडे फिट, 3 आडे आणखी फिट, लोच फिट. आणि त्याच्यानंतर मग परिपाठ. परिपाठामध्ये सर्व व्हायचं. लय लोक आपल्याला बोर करायचे, कोणी बातम्या सांगायचं, कोणी सुविचार सांगायचं. काही आपल्या जीवनावर फरक पडला नाही. लय सुविचार ऐकले आपण, आपल्याला कोणता पाठ बी राहिला नाही.
लय बोध कथा ऐकल्या, कथाच राहिल्या, बोध गायब झाला. आणि मग त्याच्यानंतर पसायदान असायचं, आणि पसायदान असल्यावर काय व्हायचं, डोळे लावायचे होते, पण याच्यात किरम्या. हे नेमकं डोळे उघडायचं, मास्तर बाजूला असायचं, धनाधन मास्तर आणायचं, पण याला लागायचं नाही, कारण 8 पोळ्या, खराची फोड, तळलेल्या मिरच्या, एवढा मोठा आहार. आता 10-12चं पोरग झुंटूरलं दिसायले, आपला काळ, अरे बापरे, मास्तर आहे एवढं पोरग. काळ बदलला का नाही. त्याच्यानंतर पहिला तास होता इंग्रजीचा. त्या काळच्या आणि आपल्या काळात लय वांदे होते. शिक्षकाला कळत नव्हतं, आपल्याला समजत नव्हतं. रियालिटी आहे. शिक्षक बाजूला येऊन बसायचे आणि आपल्याला इंग्रजी वाचायला लावायची, आणि आपल्याला 10वीत गेल्यावर इंग्रजी वाचायला यायची. के आय की, मग नॅचरल NATURAL, मग हे वाचायचं नॅचरल. वांदेच वांदे, काही विषय नाही. तास झाला, शिक्षक निघून गेले. आजही आपण इथं जिल्हा परिषदचे, आपण संस्थेत शिकलो, जिल्हा परिषदला आपण शिकलो. आपल्या शाळेमधल्या शिक्षकांनी आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण शिकवलं नाही. हा फार मोठा म्हणजे एज्युकेशन सिस्टीमचा आपण म्हणतो बॅकलॉग आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये साहेब पोरग आलं, आम्हाला त्याला राम आंबा खातो या वाक्यातला कर्ता कोणता आहे हे शिकवायला 1 महिना लागते. हे जर शाळेत कव्हर झालं तर गोरगरिबाचे लेकरं पुढे जातील. शहरात पहिलीचं पोरग ट्युशनले, आणि आपण घोटपळ खेळ, काचा गोट्या खेळ, गलोट खेळ, कुरघोडी खेळ आहे ना, धपाकुटी खेळ, कागद जमा कर, सुतळीन बहान, दे दनादन, मार लागत नाही, 8 पोळ्या, खराची फोड, तळलेल्या मिरच्या, बंबात. दुसरा तास हिंदीचा. आपल्याला हिंदी कधी समजली नाही. आपल्या इथं रजाकार येऊन गेलेले, आपली हिंदी म्हणजे शिक्षक विचारायचे, कल आपण कहाँ पडे थे, पोरं म्हणायचे आम्ही आज पडे थे. झाला हिंदीचा तासही बुगा. मधला ब्रेक झाल्यावर आपल्याला समाजासाठी काही देणं लागते. हे वर्गातून बाहेर पडायचं, आणि वर्गाच्या पुढं कुठतरी किराणा दुकान असायचं. त्या किराणा दुकानात 1 रुपयाचे हे 4 नरडे घ्यायचं, पोंगे 4ही बोटात घालायचं, आणि भिकाऱ्यावानी कोणी मागू नये म्हणून हापाप खायचं. पण याचा मित्र एवढा दलिंदर, हातातलं करायचा, इकडून खायचा आणि पुन्हा ठेवून द्यायचा. शाळेमध्ये गेलं, त्याच्यात हे 1 रुपयाचा 20 बारकाल्या गोळ्या घ्यायच्या, चुनचुन्या, कोणी मागू नये म्हणून तोंडात घालायचं आणि पुन्हा बाहेर काढायचं आणि खिशात ठेवायचं. ते आता शिक्षक आहेत बरं. त्याच्यानंतर काही डेंजर होते, मोठी संत्री गोळी असायची, ती आपली शर्टाच्या इथे धरायची, 2 तुकडे करायचे, एक मित्राला द्यायची आणि एक आपण ते खायचं. तो दोस्त आज कुठं दिसत नाहीये. कळलं का. तुम्ही काम करत असताना, शाळेमध्ये शिकत असताना आमच्या परभणीमध्ये घटना घडली. एका शिक्षकाने सुसाईड केली. आम्ही चहा प्यायला बसलो, नेहमी बाजूला बसायचो. काहीतरी एक संस्था चालकाचा वाद होता, त्या शिक्षकानं सुसाईड केली. ती गोष्ट अशी म्हणजे हृदयाला लागून गेली की बाबा, ज्या मुलीचे लहानपणी आई वडील वारलेले, त्याच्यानंतर आजोबाकडे ती शिकायला होती, आजोबाने लग्न लावून दिलं, त्याच्यानंतर हा संस्थेवर जॉईन झाला. संस्थेवर जॉईन झाल्याच्या नंतर काहीतरी पगाराबद्दल असेल, काय असेल, त्या शिक्षकानं सुसाईड केली. तिला 3 वर्षाची मुलगी. त्यानंतर ती पुन्हा 6 महिन्यांना प्रेग्नेंट. घरी शेती नाही, शेती विकून संस्थेला भरलेला तो शिक्षक, आणि म्हणून शिक्षकासाठी काही देणं लागतंय. ह्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला उतरावं लागलं. त्या संस्थाच्याला 30-40 लाख रुपये घ्यावा लागले, आणि त्या पोरीच्या पदरात द्यावा लागले. केवळ भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही, हे बी लक्षात घ्या. तिथं आपल्या संघटना उतरणं काळाची गरज आहे. त्या शिक्षकाला पण तो न्याय देऊ शकला. म्हणून ही का म्हणालो मी बाबा, की आपण एवढं केलं. शाळेवर शिकवत असताना, संस्थेवर शिकवत असताना एखादा शिक्षक, एखादी शिक्षिका कधी नाराज दिसली, कधी डिस्टर्ब दिसली, तर बाजूची तिला ओळखलं पाहिजे. या जगात प्रत्येकच ठिकाणी वाचवण्यासाठी पैसा लागत नाही. कोणीतरी जवळचा माणूस खांद्यावर हात ठेवून म्हणला पाहिजे, ताण घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. कारण तो गेल्यावर स्टेटस ठेवून काही धतुरा फायदा होत नाही. दुनिया क्षणभंगूर आहे. आजकालची दुनिया एवढी दलिंदर आहे. पहिलं स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली, आणि दुसरं आहे अभिष्ट चिंतनाच्या भरभरून शुभेच्छा.
ही दुनिया क्षणभंगूर आहे, त्यामुळं कुठली गोष्ट लय अंगलट आणून घेऊ नका. कोणी बोलले विसरून जा, कारण जगात चांगलं जगायचंय तर एक गोष्ट है, जिंदगी जीना बहुत आसान है, कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. जिंदगी जगायची सोपी व्याख्या आहे. मी एवढा मोठा नाही, तुमच्यापेक्षा तज्ञ नाही. मी आज क्लास घेतो, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहात आणि डिअर सीईटी पास आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा ज्ञानान देखील मोठे आहात. पण मी अनुभव एकच सांगेल बाबा, की तुमच्या मनात जे दुःख आहे का ते इतरांना शेअर करायचं शिका. एखादा शिक्षक ताना दिसला, ते पैशाचा असेल, शिक्षकाला एक नवीन नाद लागला पहा, जंगली रमी पे आवना महाराज. नाही, माझे मित्र आहेत ना भरपूर, तर तो नाद कमी करा. अनावधानानं, कळलं का, सहज मिळालेला पैसा लय काळ टिकत नाही. कर्मानं, चांगल्या गोष्टीनं मिळवलेला पैसा माणसाला चिरकाल टिकवतो. अनावधानानं लय लोक व्हायरल झाले, कळलं का, अनावधानानं लय लोक व्हायरल झाले. अनावधानानं तुम्ही पाहिलं असेल, सहज अनावधानानं एखादी गोष्ट व्हायरल झाली का लय काळ टिकत नाही. कच्चा बदाम पक्का बदाम गायब झालं का नाही? आता कुठे मेरा बचपन का प्यार गायब झालं का नाही? रानू मंडल गायब झाली का नाही? एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं काम करताना 3 चेहरे आपले असतात. एक चेहरा, मी कपडे घालताना जगाला कसा दिसावा, माझा पहिला चेहरा. आरशामध्ये भांग पाडताना मी जगाला कसा दिसावा, हा माझा पहिला चेहरा आहे. दुसरा चेहरा, मी कसा दिसायला पाहिजे हे माझ्यासाठी. आणि तिसरा चेहरा, मला माहित असते मी किती हरामखोर आहे. पहिला चेहरा मला दाखवण्यासाठी आहे, दुसरा चेहरा मला दाखवण्यासाठी आहे, तिसरा चेहरा मला माहित आहे मी किती वाईट आहे, किती चांगला आहे. जगातल्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तिसरा चेहरा म्हणला यू आर बेस्ट, कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. काम आपलं आपण चालू द्यायचं, ते तुम्ही करणं गरजेचं. पण आपला प्रॉब्लेम काय, आपलं चालू आहे कॉम्पिटिशन जगासोबत. जगाचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, काही विषय नाही. आता इथे ज्यांना सत्कार भेटणार आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांना भेटणार नाही त्याचं डबल अभिनंदन. माझ्या जिंदगीत मला कोणताच सत्कार नाही. आता माझ्याकडे ट्रक भरून ट्रॉफ्या पडल्यात या 2 वर्षात, ट्रक भरून ट्रॉफ्या पडल्यात माझ्या. मला जिंदगीत शालेय जीवनात कधीच कोणता पुरस्कार भेटला नाही. आपला कार्यक्रम याच्या कॉफ्या कर, त्याच्या कॉफ्या कर, काहीतरी लिहे आणि काहीतरी होय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी डिअर सीईटीला 6 मार्क हुकल्यावर मी फॉरेस्टची तयारी केली. मी फॉरेस्टमध्ये 5 वर्ष नोकरी केली. पण नोकरी करतानाही मी डीएड केले. मला शिक्षकच व्हायचे या गोष्टीवर मी ठाम होतो. 1 जुलै 2015, 1 जुलै आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो. अलीकडे शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे आपले सन्माननीय मंत्री साहेब आपण पाहिले, त्यांचं काम देखील पाहिले. तर तो कृषी दिन आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री 11 वर्ष 2 महिने 18 दिवस, ज्यांचं नाव होतं वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक. महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते. त्या दिवशी एका झाडाखाली एक पुस्तक घेऊन मी ठरवलं की आपल्याला शिक्षक व्हायचे. आणि मनात एक विचार केला की जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. 46,380 रुपयाची नोकरी सोडून मी परभणीत आल्यावर 3 वर्षे लोकायकड 3,000 रुपये महिन्यानं क्लास घेतलाय. म्हणून ECG मधल्या ज्या रेषा खालीवरी असतात का त्याचा अर्थ जीवन आहे. ती सरळ झाली का तू जगात नाही. म्हणून पहिली गोष्ट, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. कामं कोणाला नाहीत, पण जगाला प्रेमानं जिंकता आलं पाहिजे. कोणी ताणात दिसला, कोणी टेन्शन मध्ये दिसला. सर्वाधिक जास्त बसलेल्या शिक्षकांकडे लागलेला एक आजार आहे, त्याचं नाव आहे शुगर, BP. याचं कारण गावातला ताणतणावापासून बाजूला राहा, स्वतःच्या शरीराला वेळ द्या. आपल्यामधला कुठला शिक्षक नाराज दिसला त्याच्या खांद्यावर हात ठेवून ताण घेऊ नको, मी ती आज सोबत आहे म्हणा. कारण स्टेटस ठेवल्यानं काही होत नाही. स्टेटसमध्ये बी डायलॉग, अरे बापरे. जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. तू अंतकरण जड काही झालं काय माहित, जड अंतकरणानं. चिट्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा देश, कहा तुम चले गए. काल परवा सोबत होता दलिंदर, तेव्हा नाही विचारलं. बहती हवा सा था वो, कहा गया हो ढूंढो. जिवंत होता तरी
नाही. अरे जिवंतपणी लोकांच्या चेहऱ्यावरलं दुःख आपल्याला कळलं पाहिजे का? मेल्यावर किती रडलात, कोणी स्टेटस ठेवले, नो मॅटर. पाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. अरे क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आणि म्हणून जिवंतपणे साथ द्यायचं शिका. जिवंतपणे साथ दिला तर काहीतरी खरं आहे. स्टेटस ठेवल्याने त्याच्या वेदना आणि त्याच्या भावनाची कदर होत नाही. एवढं होत असताना मी शाळेच्या दिवसाकडे येऊ लागलो की बाबा 12 वाजता शाळा सुटली, किराणा दुकान झालं, मग तिसरा तास मराठीचा मास्तर आपल्याला ओळखू यायचं. रंगानं काळा असायचं सहसा, हाईटनं कमी असायचं सहसा, जाडजूड असायचं सहसा, कुठेही पहा. मला आलेले अनुभव तुमच्यातलाच आहे म्हणलं मी. मराठी विषय नाही, अख्खी मराठी वाचण्यात गेली आपली. कळलं? त्याच्यानंतर आपलं ठरलेलं सेंटर होतं, मराठीचा तास झाला की त्यानंतर आपल्या मागे जे टेंडर माईनं दिलं होतं, 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, याच्यावर तू ताव मारायचा. पोळीचा एक चतकोर भाग ठेवायचा नाही. लहानपणापासून तू शिकला होता अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्याच्यानंतर कोणाची उरली त्याला बी नाही म्हणायचं नाही. आणि मग त्याच्यानंतर 1 तास गॅप आणि मग पहिला तास भूगोल. कुठलाही मास्तर आला पहिले त्या फळ्यावर गोल काढायचा, अक्षवर्त रेखावर्त. त्याला समजले नाही, आपल्याला आतापर्यंत कळाले नाही. कोणाचा ताळमेळ नव्हता. झालं, संपलं भूगोल. टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, स्लूज गाडी, संपला भूगोल, झाली पास. त्याच्यानंतर तास इतिहासाचा. आता यानं 8 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, अन्नाचा उद्रेक, माग बसलेला, इतिहासात लढाई चालू, याला झोप. अरे बापरे ती लढाई. शिक्षक जवळ काय झालं काहीच नाही, मला आत्ता मारामाऱ्या झाल्या नेमक्या. संपला. आणि मग तास कार्यानुभव 1, 2, 3, 4 कार्यानुभव. त्याच्यात ताण यायचं आपल्याला. ते 1 म्हणायचं आणि 2 म्हणायचं विसरून जायचं. हात दुखले खाली करावं टप्पू. त्याच्यात आपली शाळा म्हणजे माय एका हाताला धरून नेणारी, बाप एका हाताला धरून नेणार, एका पायाला बहीण, एका पायाला भाऊ, चौघं नेऊन उचलून शाळेत टाकायचे. आताच बांधूस पोरग बाय बाय टाटा फ्लाइंग किस. लेकरू म्हणजे आपण काय केलं, त्याचं बालपण हिरावून घेतलं, आपलं आयुष्य आठवा. एवढं कळून आपल्याला कळालं का नाही पैसे कसे कमवायचे, घर कसं बांधायचं, कोणाचा कार्यक्रम कसा ठोकायचा. मग आपल्या लेकराचा एवढा ताण घ्यायची गरज आहे का? माहीच्या सांगा. तुम्हाला माहित आहे ना कोणाचा कार्यक्रम कसा ठोकायचा? अख्ख्या गावात तुम्हाला माहिती आहे यावर्षी सरपंच कोण होते आणि कोण होत नाही. पका अभ्यास तुमच्या एवढा तर कोणाला नाही. किती नेता येऊ द्या, हे सांगताय लीड कोणाला भेटणार आहे. अख्खा डाटा बोटावूनच ओळखले. हा याचं बोट वरती गेलं, खालती गेलं, साहेब आले बाजूचे पडले. एवढे शिक्षक परफेक्ट आहेत. पण यांचा प्रॉब्लेम काय झाला की मी विनंती एकच करतो, बाबा तुमच्याकडे फार मोठं काम आहे आणि हे फार मोठं काम करत असताना तुमच्या चेहऱ्यावर ऊर्जा असणं गरजेचं आहे, तुमच्या चेहऱ्यावर तेज असणं गरजेचं आहे. म्हणून आपली तुलना लोकांसोबत करू नका. आपल्याकडे गाडी आहे, लोकांच्या गाडीकडे पाहू नका. आपला प्रॉब्लेम तिथं व्हायला. महिला म्हणे पहा ना आपली शाळा. तिथून घरी आल्यावर आपण खेळायला गेलो, 90च्या अँगलमध्ये दप्तर फेकलं. महिला मंडळाचा तो एक नवीनच गेम होता बाबा. याच्या काहीतरी भुलाई नावाचा सण होता. भुलाई कोणती देवी होती काय माहिती, तिला आकार नव्हता उकार नव्हता. भुलाई नावाची देवी होती. तेव्हा महिला बसवायच्या 30 दिवस. 4-5 जणी तिच्या घरी आरती म्हणाले, 4-5 जणी हिच्या घरी आरती म्हणाले. कोणती आरती होती काय माहित. डब्यात प्रसाद हलवायचा, ओळखायचा, ओळखेला उखाणा घ्यायचा. लग्नाच्या अगोदर उभा होतो मळ्यात, नजर गेली तळ्यात आणि हजाराचे गंठन म्हणत तिच्या गळ्यात. आता नाही गंठन घेतल्यावर कार्यक्रम बिघडायला पुन्हा. त्याच्यानंतर महिला मंडळ काय करायच्या, ह्या
शाळा संपली की हनुमान मंदिरावर जायच्या आणि तिथं एक काडी घ्यायची, अशी एक काडी, त्या काडीला एक अशी काडी बांधायची आणि ती अशी कपड्यानं गुंडाळायची. दुसरी एक काडी, त्या काडीला एक अशी काडी बांधायच्या, त्या कपड्यानं गुंडाळायच्या आणि त्याला नाव द्यायचं नवरा बायको. आणि या गेमचं नाव होतं खेळ भांडे आणि नवरा बायको. आणि म्हणजे आता त्याचा संसार चालू झाला. आणि कुठे गेम? हनुमान मंदिरावर. ब्रह्मचारी हनुमान आणि तुमचा खेळ भांड्याचा गेम कुठं? मंदिरावर. खेळ भांड्याचा गेम कुठं? मंदिरावर. त्याच्यानंतर पुन्हा एक गेम होता महिलाचा, ते गजगे होते बा काहीतरी असे, ते तर आम्हाला कळलंच नाही. मग एवढ्यातून आपण करून मला सांगा, आपल्याला कळलं आपण शिक्षक झालो, सर्व झालो. विनंती एकच करायलो, गावातल्या राजकारणापासून आली तर स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. त्यानंतर महत्वाची गोष्ट, ग्राउंडला व्यायामाला वेळ द्या आणि अतिरिक्त पैशाच्या मागं लागू नका. भाषणानं, डायलॉगबाजीनं महाराष्ट्र सुधारला नव्हता आणि येणाऱ्या काळात सुधारणार नाही. किती कोणी भाषण देव, काही धतुरा बदल झाला नाही आणि होणार बी नाही. पुढच्या वर्षा कोणताही वक्ता येऊ द्या, हे असेच राहणार आहेत, आम्ही असेच राहणार आहेत. एकदा टाळ होऊ द्या ना, असं मरेलवाणी बसायचं नाही. रियालिटी ती आहे. जगातला एकमेव देश आहे साहेब जिथं सर्वाधिक जास्त भाषणं ठोकल्या जातात. जगातला एकमेव देश, कयावर बी भाषणं. आता तर मातील पण भाषण व्हायले. लय चांगले होते, गावाबद्दल तळमळ होती, गेले अश्रू नयनाने. कुठून शब्द शिकलेत काय माहित बापा, हे का नाही? मेलं तरी भाषण, जन्मलं तरी भाषण, लग्नात बी भाषण, कुठंही भाषण. तर जगातला एकमेव देश भाषण ठोकणारा. या भाषणानं परिवर्तन झालं नाही. 12व्या शतकापासून लोक बोंबलत आलेत, तरी आपण सुधारलो नाही. आमदार साहेब म्हणले मी शिक्षक झालो नाही, नंबर 1. बरं झालं, झाले नाही, कारण तुमचा विद्रोही स्वभाव आहे. तुम्ही पहिले गावातल्या सरपंचाला ठोकलं असतं. स्वभाव विद्रोही आहे ना. विद्रोही माणूस ऐकून घेत नाही, आपलं काम नाही कसेल आहे ना. कारण मी त्यांचं एक मल्टी ऐकलं वाक्य आवडते, मागं गाडी पुढं गाडी मधात बसला गुलाबराव. गरिबीच्या चटके सहन करण्यात त्या भाषणामध्ये लय होती, लयबद्धता होती, पण एक आपुलकी होती, प्रेम होती, सहानुभूती, ती शिक्षकाबद्दल आदर होता. हे कोणाबद्दल होते? ज्याचे पाय जमिनीवर आहेत. मला काही लोक पाय जमिनीवर आहेत ना, ते बोलण्यामध्ये पहा. नाही तर काही आजकाल नेत्याचे पोरं आहेत, इथं नगरसेवकाचं पोरग, त्याची कार, त्याचं ॲटिट्यूड वेगळे. आमदार साहेबाचे पोरग पहा, राजकारणापासून अलिप्त आहेत. हे कोणाच्या नशिबात घडत नाही. तुमचं कर्म चांगले, अवलादी चांगले आहेत. आपण लोकांचा कार्यक्रम ठोकला, आपला घरी कार्यक्रम ठोकला, सहज होत नाही ना. म्हणून विनंती काय करायला बाबा, की ते शिक्षक झालेले बरे, पण जे होतंय ते चांगल्यासाठी. आज जरी ते शिक्षक नसेल तर युतीमध्ये कुठले तरी एक आमदार आहेत पहा, ते उठसूट काय करतात, शिक्षकांनी निवासस्थानी राहिलं पाहिजे. काय आवाज होता? नाही, ते कोणी असो, आपल्याला घेत नाही, आपण नाव घेत नाही. त्याला म्हणजे कोणता किडा चावला मला कळलं, पण ते उठसूट शिक्षकांनी निवासस्थानी राहिले पाहिजे. अरे त्या गावात भाऊ लाईट बरोबर नाही, त्या गावात नळाला 15 दिवसाला नळाला हात मारल्यावर पाणी आलं येते, लोकांनी तुट्या ठेवल्या नाही, हे का नाही. आणि मग केवळ शिक्षकांनाच गुत्त घेतलं की बाबा गावात राहिलं पाहिजे, PSC ला आरोग्य कर्मचाऱ्यांना गावात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 200-300 गावातल्या मतदारसंघातल्या लोकांचं मतदान घेतले, तुम्ही बी प्रत्येक गावात दररोज भेट दिली पाहिजे, गावातल्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजे. पण उठसूट एक संयमवादी आहे जो महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य घडवतो, त्या शिक्षकावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. कारण देशात मंत्री हो, खासदार हो, राष्ट्रपती हो, तो देखील कोणाचा तरी विद्यार्थी हे विसरता कामा नये.
काळ आहे आणि जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. माझं म्हणणं हे आहे, जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. त्यांची काळजी आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे टीईटीच्या ताणात आहेत, ताण घेऊ नका. 100 पैकी 40 पोरं पास झाले, शासनाला ताण आहे. आता 99 नापास झाले, कॉलेज बंद करता येईल का? तसं आपलं होणार आहे. परीक्षा झाली, 99 नापास, एकाला घेऊन काय करता? तेव्हा ताणच घेऊ नका. हे आपले चंपूल घेऊन जा, 2 काळे पडले 2 राईट. चंपूल चिचुके 2 फोडायचे, चिचुके 2 फोडायचे, असे वरती फेकायचे. 2 काळे पडले 2 राईट, 3 काळे पडले 3 राईट, 4 काळे पडले 4 राईट, 4ही पांढरे पडले, प्रश्न चुकीचा आहे. एवढा ताण घ्यायची गरज आहे का? मी आम्ही तेच केलं ना. त्यामुळे तुम्ही त्या टीईटी बेटीचा ताण घेऊ नका. आपण एकच लक्षात, एकच पास होणार आहे. 99 आपल्यातले, शाळा थोड्या बंद होणार आहे, बरोबर आहे. आणि पटसंख्या वाढवायची, यावर मंत्री महोदय बोलले. पटसंख्या वाढवता येईल, पण सन्माननीय प्रशासनानं आपल्याकडे एक लक्ष द्यायला पाहिजे, त्या शाळेच्या भौतिक सुविधांचं काय. मी पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जवळपास 10 शाळांना मी शैक्षणिक साहित्य वाटप केले. हे बोलताना आवर्जून सांगत असतो, विचारमंचावरल्या सर्व सन्मान्य मान्यवर माझ्यापेक्षा वडील मस्तकी आहेत. आपलं समाजासाठी काही देणं लागतंय. मी कुठल्याही कार्यक्रमाला 1 तास बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. 49,999 पण नाही. हे युट्यूबला बोलायला किती धमक लागती, कळलं का? मी कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मोजून 50,000 रुपये घेत असतो. मला एक मुलगी आहे, तिची शपथ आहे, त्या 50,000 रुपयाचा एकही रुपया माझ्या घरासाठी वापरत नाही. त्या 50,000 रुपयात माझ्या पोरीचं भवितव्य, माझ्या बायकोसाठी राणीहार, मला काहीतरी आगळं वेगळं करावं असे भिकारी विचार महे नाहीत. त्या 50,000 ज्या मुलीला मायबाप नाहीत, ज्या मुलाला मायबाप नाहीत, जी मुलगी निराधार आहे, लग्न झाले, नवऱ्याने टाकून दिले, भविष्यात काहीतरी करायचंय, स्वप्न मोठं आहे, अभ्यास करायचा, त्या मुलीच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ते 50 घेत असतो. नाहीतर सध्या आपलं काम नंबर 1 आहे. ॲपमध्ये, क्लासमध्ये, यूट्यूबमध्ये, आणि रोकटोक तोच माणूस बोलू शकतो ज्याच्यावर कुठला ब्लेम करता येत नसतो. तुम्ही मी काय म्हणलं, तिसरा चेहरा म्हणला पाहिजे, यू आर बेस्ट. तिसरा चेहरा, मग आरशातला मला तिसरा चेहरा मला म्हणते यू आर बेस्ट. बाकी तुम्ही काम नाही करायले, शाळेत शिकवायले, गावातला कुठला तरी दलिंदर याला ताण द्यायला, नो मॅटर. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, तुमचं काम चांगलं आहे. कधी कधी आपल्या शाळेतलेच आपला कार्यक्रम ठोकत असतात बरं. तसे दलिंदर तर झोपत मरा हो. एखादी मॅडम लय तर मग काय नाही, उग दाखवण्यासाठी करते ती. एखादं चांगलं काम करेल, ते खपणार नाही, हे काळ्या करणार, मारणं पिन, मी पाहिलं ते असंच आहे. ते पहिल्या शाळेवर, त्याच्यामुळे गावातल्या लोकांनी काढून दिलं. गावातल्या लोकांचे लय अर्जवले ते ताण नाही. तुमचं काम नाही करायले तेव्हा एक शब्द स्वतः लक्षात ठेवायचा, आपलं काम बरोबर आहे, आपल्या कर्तव्याशी आपण एकनिष्ठ आहेत, विद्यार्थ्याशिवाय दुसरा आपल्यासाठी देव नाही. तेव्हा एक गोष्ट, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. मेल्यावरच लोक म्हणतात लय चांगला होतो. मग तुमची इच्छा आहे का तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं? आहे का? मग लवकर जा. गुन्ह्या गोविंदानं राहा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपण कोणाच्या बाजूला बसलो, ही शेवटची बैठक होऊ शकते. आपण कोणाला बोलायलो, हे शेवटचं बोलणं होऊ शकतोय. काल आपण कोणाला भेटलो, ती शेवटची भेट होऊ शकते. काल आपण फोनवर कोणाला बोललोय, तो शेवटचा कॉल होऊ शकतोय. मी इथून बोलायलोय, हे माझं शेवटचं भाषण होऊ शकतंय. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकतंय. म्हणजे महाकार्यक्रम करतात काय?
स्कॉलरशिप नवोदय NTS MTS यामधून जिल्हा परिषदचं लेकरू घडलं पाहिजे. मी पटसंख्येवर आलो होतो. पटसंख्या आम्हालाही वाढवता येते, पण प्रॉब्लेम साहेब हा आहे, त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही. मी 10 गावातल्या शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करायला गेलो. अक्षरशः त्या गावातल्या शाळेमध्ये फळा नाही. भिंतीवर काळा कलर सावरलाय, असं सारवलाय, आणि त्याच्यावर शिक्षकाला शिकवावं लागत असेल. 2 मे 2010ला 14,568 शिक्षकांच्या जागा होत्या. तिथं तो शिक्षक साधा सुद्धा लागला नाही. 7.5 लाख लोकांनी फॉर्म भरले होते. त्याच्यात तो 142 मार्कावर लिस्ट क्लोज झाली 200 मार्कापैकी. एवढा हुशार शिक्षक तिथं लागलाय. तो स्कॉलरशिप नवोदय विद्यालय NTS MTS श्रेय या कुठल्याही परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी घडू शकतो, पण तिथपर्यंत त्या सुविधा नाहीत. आज इथं बसलेल्या कोणत्या शाळेला कंपाऊंडवाले? अनेक शाळेमध्ये सकाळी उठल्या उठल्या त्या वरांड्यामध्ये लोक गाई म्हशीचा सकाळी सकाळी तिथं आणतात चरण्यासाठी. अनेक भिकारचोट पाहिले असेल. सिगारेट, पुडी, मटेरियल, दारू पिण्याचं ठिकाण जिल्हा परिषद शाळा बनवली. मग त्याला शिक्षक काय करणार? शिक्षक त्याच्यासोबत वाद घालू शकत नाही. शिक्षक कुठाला? रत्नागिरीचा. ड्युटी कुठ करायला? जळगावमध्ये. ते काय बेजार होईल? काय बेजार होईल? आणि सध्या काय झालं? प्रत्येक जण उठसूट कुठल्याही शाळेत गेला व्हिडिओ काढ. एखादा शिक्षक तुम्हाला वाईट करताना दिसला असेल, पण 90% चांगलं काम करतात त्यांचं काय? आणि मग इथं ज्यांचा सत्कार व्हायला तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आज मंत्री महोदय साहेबांच्या हाताने तुमचा सत्कार व्हायला, ज्यांना भेटला नाही त्यांनी विद्यार्थ्याकडे लक्ष द्या. मला सत्कार नाही भेटला तरी चालते, पण मोहपोरग राज्यात कुठल्या तरी गोष्टीत पहिलं आलं पाहिजे. मायापोराला कुठल्या तरी स्टेजवर मी स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे. का? एका पुरस्काराने एका सन्मानाने आपलं कार्य समजत नाही किंवा संपत नाही का? कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी तो पूरी किताब बाकी है. तो सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. पटसंख्या वाढवण्यावर भर द्या. इंग्लिश स्कूलचे लेकरं फोडा, पण इंग्लिश स्कूलचे लेकरं फोडता येत नाहीत. त्या संस्था साहेब लय मातबर लोकांच्या आहेत. कार्यक्रम साधा नाही ना. तुम्ही अपवाद आहेत. बरोबर आहे का नाही? आता हेच शिक्षकांचा समजा इंग्लिश स्कूलमध्ये गेला, पोरो आपल्या इथं असे भारी शिकवणार, हे संस्था चालक बोलवणार नाही तुम्हाला. भाऊ नोकरी कर, गाडीन जातोय तू. मग माझं म्हणणं आहे, घरचं सोडून पळतीच्या मागं काय लागायचं? याचं म्हणणं आहे आपला पगार भला, शाळेत जाणे, 4 वाजले टोईंग. हे बी नाही डेंजर आहेत. 4 जण एका गाडीत जातात डिझेल पेट्रोल वाचावं म्हणून. 4 जण एका गाडीत. ते याच्या मागे अनेक ताळेत. पण साहेब, तुम्ही शिक्षक झाला नाही, जे होतं ते चांगलं. आज जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री आहात. तुमच्या चांगल्या नेतृत्वाखाली, कर्तृत्वाखाली मिलन मॅडम असतील, विचार मंचावरील सर्व सन्मान्य मॅडम असतील, या शिक्षकांना चांगली सेवा आणि शिक्षकांना चांगल्या कर्तृत्वाखाली तुम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकता. तुम्ही या ठिकाणी बसलात, आज शिक्षकांना इथे येऊन मार्गदर्शन केलंय, म्हणून जे होतंय ते चांगल्यासाठी. मी फॉरेस्टमध्ये असतो तर महाराष्ट्राला माहीत बी नसतो. जे होतं ते चांगल्यासाठी. जर मला पैशाचा लोभ असता तर या जंगल इकलं असतं. महाकार्यक्रम माझ्या मुडावर होता, मुडावर डिपेंड होतं. मला जर लय पैशाचा लोभ असता ना, या जंगलाचाच कार्यक्रम केला असता. लोकांना नकाशात दाखवावं लागलं असतं, याला जंगल म्हणतात. पण मी तुम्हाला काय म्हणलं, अरे आज आपल्या घरामध्ये आपण गेलो, घरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पंजोबाचा फोटो नाही. आहे का पंजोबाचा फोटो? नाही. काहून? पंजोबानं गावासाठी धतुरा केलं काय? काय फोटो आहे पंजोबाचा? आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का? नाही. बरं, पंजाच्या बापाचा इशेत नाही, माहीत बी नाही. कोणाला नाव माहित आहे? इथं बसलेले 90% पंजोबाचंच नाव माहित नाही. पंजोबानं काम काय केलं? आपल्या आजाचा फोटो काहीच्या घरात असेल, आणखी 5व्या पिढीत तोही फोटो काढून टाकणार आहे, कारण फोटो लय होणार. तसं 10व्या पिढीत तुमचाही फोटो काढून टाकला जाणार. बरोबर आहे? म्हणजे आपल्या घरामध्ये साधा आपल्या पंजोबाचा फोटो नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर विराजमान असून तेऱ्यावर तेजस्वीपणा असणार, हातात लखलखती तलवार असणारा आपला बाप 393 वर्षापासून उभा आहे.
त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही साधी गोष्ट नाही ना. 132 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यामध्ये गावामध्ये एंट्री केली की हात वरती, हातात संविधान आहे. आपला बाप म्हणतोय भेऊ नका, मी तुमच्या पाठीशी. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही लोक का आज आपल्या लक्षात आहेत? तर हे लोक लोकांसाठी जगले म्हणून लक्षात आहेत. म्हणून समाजासाठी काही देणं लागते. आताच्या काळात कोणता बाप म्हणला की मला 4 लेकरं आहेत, तू एक काम कर, जाय समाजासाठी काहीतरी कर? नाही. मोहपोरग डॉक्टर झालं पाहिजे, मोहपोरग कलेक्टर झालं पाहिजे, मायापोरण बंगला पाडला पाहिजे, मायापोराकडे गाडी घोडी पाहिजे. याच्यात आपण काय झालो, जगात काय चाललं याचा आपण अभ्यास करणं, जगाच्या दुःखाची आपण कदर करणं, आणि महाराष्ट्रामधून वेदना हरवलेली आहे. हे व्हायरल युग आहे. कुठलाही गुन्हा करा, लोक विसरतात. कुठलाही गुन्हा. महाराजांच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओ आले तरी महाराज कीर्तन करायलेत. हे व्हायरल युग आहे. काही करा तुम्ही, याच्यात लय काळ लोक लक्षात ठेवत नाहीत. आणि मग लय काळ लक्षात ठेवायचं असेल तर तुमचं समाजासाठी काही देणं लागेल, समाजासाठी काही करणं लागेल. आज 393 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लक्षात असण्याचं एकमेव कारण, शहाजीराजे भोसले यांना पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी होती. वाटला असतं तो एन्जॉय करता आला असता, वाटला असतं ती गोष्ट करता आली असती. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचल्या गेली, बाई वाचवण्याचं काम फक्त स्वराज्यात झालं. छत्रपती शिवाजी महाराज. माणसं मोठी सहज होत नाहीत. जे आपल्या पदरात मिळाले त्याला आनंदानं जगण्याचं शिका. आपल्या पदरात जे आहे का ते आनंदानं जगण्याचं शिका. साहेब म्हणलं मी शिक्षक झालो असतो, बरोबर झालं नाही, मी मुद्दाम सांगितलं. जे होतं ते चांगल्यासाठी. मी पण फॉरेस्टमध्ये लय काळ राहिलो असतो, माझ्या बायकोला बरं वाटलं असतं आणि माझ्या भाऊकीला बरं वाटलं असतं. गावातल्या लोकांना वाटलं असतं आपलं एक पोरगं कुठतरी फॉरेस्टमध्ये. मी डेंजर आहे. मी एंगेजमेंट केली, लग्न हो दिलं आणि एका महिन्यात राजीनामा दिला. ह्या माझी बायको कोमात गेली. नोकरीच्या भरोश्यावर लग्न केलं, रपकन राजीनामा दिला, बायको कोमात. कळलं का? पण आज माझ्या बायकोला मी सांगावं लागतंय मी कांगणेसरची पत्नी आहे म्हणून. वेळ असते, वेळ असते, त्या वेळेला ओळखणं गरजेचं आहे ना. ती वेळ असते, कोणाची तरी येत असते. काळ आज वाईट आहे, उद्या चांगला येणार आहे. लय काळ चांगला बी राहणार नाही, लय काळ वाईट बी राहणार नाही. तुम्ही फक्त संयम बाळगणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. लोक कोमात गेले पाहिजे, याला परिणाम काऊन होत नाही. काही हो, हसत राहायचं. कारण पडलेल्या घराच्या लोक इटा पण सोडत नाहीत. कळलं का? पडलेल्या घराच्या लोक इटा पण सोडत नाही. तुम्ही ताणात द्यायचं, टेन्शन मध्ये दिसा. तुमचा कार्यक्रम तुमच्या जवळच करणार. परफेक्ट. तुम्ही ताणात आहे, टेन्शन मध्ये कसं काय? नाही रे, EMI, जसा पगार आणि थोडं याजान घेतलं होतं. तू या प्लॉटचं पहिलं गिराईक तो मित्रच आणणार. काही हो जगात आपल्या चेहऱ्यावरली स्माईल मरता कामा नये. साहेब म्हणले होते की बाबा मी शिक्षक झालो नाही, बरं झालं. तसं मी फॉरेस्टमध्ये राहिलो नाही, इकडून क्लास क्षेत्रात आलो. आज देवानं भरपूर काही दिले आणि समाजासाठी भरपूर काही द्यायचे. येणाऱ्या काळात मोफत एक स्कूल आपल्या हातातून व्हावं, त्यामध्ये 1500 लेकरं गोरगरिबाचे घडावे, हे आपलं स्वप्न आहे. देव लवकरच ते पूर्ण करेल, त्यात काही शंका नाही आहे. आणि रनिंग एज 38 है, अभी तो काही आसमान बाकी है, लय काही करता येईल. त्यामुळे तुम्हाला सांगितलं शरीराकडे लक्ष द्या, झोपकून झोपेत मरणार नाही याची काळजी घ्या. हा, झोपेतच लोक जास्त मरायले आजकाल. त्यामुळं इन्फॉर्म करून सांगा लोकांना मी झोपायलो म्हणून. प्रॉब्लेम तोच आहे ना. लय जणांचा कार्यक्रम झोपेत झाला. धन्यवाद भाऊ, मी सकाळी फोन केला, भाऊ म्हणलं आपल्याला वॉकिंग करायला जायचं. भाऊ म्हणले तुम्ही रात्री 2ला झोपले. तो इशू नाही म्हणलं, मी सकाळी 6ला ग्राउंडला जात असतो. काही हो, तुमच्या मागे एक नैतिक जबाबदारी असली पाहिजे. आपल्याकडे पाहणारा महाराष्ट्र आहे, आपल्या चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, आपल्यामध्ये ती ऊर्जा असली पाहिजे. आज तुम्ही इथे मी आल्या म्हणलं टाळ्या वाजवा. तुमच्यापैकी तरुण किती जण आहेत, हात वर करा बरं. काही काही डाऊट आला. मंत्री साहेब डाऊट आला, तरुण नेमकं किती वयापर्यंत असते? काही काय लय मोठा डाऊट आला. काही काय बाया करणार होता तरी, पण भाऊची बोलले तू आता पंचायत चालू आहे ना, लय बाया हात वर करू लागल्या. पण ती बाजूची म्हणली होती, बरोबर आहे पंचायत म्हणलं तरुण नाही.
कळलं का? माणूस मनानं तरुण असला पाहिजे. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. आपल्यामध्ये जोश आणि होश असला पाहिजे. मी आवर्जून सांगेल की बाबा जे होते ते चांगल्यासाठी. एक राजा होता, त्या राजाचा एक प्रधान सेवक होता आणि त्या प्रधान सेवकाला नेहमी एक सवय होती, जे होते ते चांगल्यासाठी होते. मग तो राजा एकदा बाण साफ करू लागला आणि बाण साफ करता करता ते त्याच्या करंगळीत घुसला. करंगळी रक्तबंबाळ झाली. बाजूला प्रधान सेवक होतो. मी फॉरेस्टमध्ये राहिलो नाही, जे होते ते चांगल्यासाठी. साहेब शिक्षक झाले नाही, जे होते ते चांगल्यासाठी. तुम्ही शिक्षक झालात, जे होते ते चांगल्यासाठी. याच्यातून तुम्हाला आगाव नाद लागला, जे होते ते चांगल्यासाठी. म्हणजे ते बाण साफ करू लागले. बाण साफ करता करता करंगळीत बाण घुसला, हात रक्तबंबाळ झाला. ते पाहिलं बाजूच्या प्रधान सेवकानं. ते पटकन म्हणलं, महाराज ताण घेऊ नका, जे होते ते चांगल्यासाठी. आता याच्या बोटाला लागले, रक्त पडायले. हे बाजूचं म्हणले जे होते ते चांगल्यासाठी. राजा म्हणला, याला उचला, पहिले 50 चापका हाणा, माझ्या समोर हाणा, याला उचलून जेलमध्ये टाका. टाकताना पण ते म्हणायला लागलं, जे होते ते चांगल्यासाठी. जेलमध्ये टाकलं. राजाचा मूड झाला शिकार करायचा. मग ते म्हणले, चला सैनिक आपण शिकार करायला जाऊ, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ. राजाचा मागं कोणीच राहिलं नाही. आणि तेव्हा शिकारी लोक होते, ते शिकार करायला त्याला मनुष्यबळ लागत होतं सोनं शोधायसाठी. गावाकडे ना सोनं काढण्यासाठी मनुष्यबळी लागतो म्हणा. आजही गावाकडे अंधश्रद्धा आहे. आमच्या गावाकडे कढईचा कान उघडा आहे मन, त्याच्यात सोनं आहे मन. ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागतंय मन. ते सोन्याचा स्वप्नात येतंय मन. ते म्हणतं येऊ का, आपण म्हणायचं नग नग. कुठून ही अंधश्रद्धा आणली काय माहित. बरं देव बी तुमच्या अंगात ब्रँडेड येईन. बालाजी अंगात मी आतापर्यंत कोणाच्याच आलेला पाहिला नाही. कृष्ण है ना, गणपती नाही, अंगात कोण येते, मर्याई. चित्र नाही, फोटो नाही, सटवाई. आणि झुलाले कसे, डपडीच्या तालावर डड्डांग तट्टांग आणि डड्डांग तट्टांग. कुठून हे कुटाळे या महाराष्ट्रात आणलेत काय माहीत, कुठून लोकांना सुचतंय काय माहीत. मग हे म्हणले आधे इधर जाओ, आधे उधर जाओ. त्या शिकाऱ्याने राजाला पकडलं. आम्हाला सोनं शोधायचं म्हणले, त्यासाठी मनुष्यबळी लागतोय. याचे कपडे काढले, नेमकं याला कापणार. कापता कापता एकाचं लक्ष याच्या करंगळीकडे गेलं. अरे याला कापता येत नाही म्हणले, बळी अखंड लागतो, याच्या करंगळीला मार हे सोडून द्या म्हणले. आलं राजा मनातल्या मनात म्हणला, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. एवढ्यावर थांबलं नाही. राजा पहिले घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली, भरधाव वेगानं. राजा कुठं, पहिले राजमहालात. बाकीचं चुलीत जाऊ द्या म्हणले, त्या प्रधान सेवकाला सोडा म्हणले. कस काय, अरे बापा तेले भारी माणूस मला, ते नेहमी म्हणतात जे होते ते चांगल्यासाठी होते. मग काय, प्रधान सेवकाला सोडलं. गेल्या गेल्या राजा पहिल्यांदा त्यानं आलिंगन दिलं, मानलं तू यासारखा माणूस पाहिला नाही, तुझी जीभ काळी आहे म्हणला, जे बी होतंय खरं ते चांगल्यासाठी आहे. पण मला एक वाईट वाटलं, मह्यामुळं फुकट तुला 50 चापकं खावं लागले, मह्यामुळं फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं. ते मला नाही राजे, जे बी होतंय ते चांगल्यासाठी. राजे म्हणले कस काय, मला सांगा, मला नेहमी तुमच्या सोबत कोण असते, मी. आज तुमच्या करंगळील मार हे मला कुठं मार होता, कार्यक्रम मोळा झाला असता का नाही. म्हणून जे बी होते स्वतःवर प्रेम करा, विद्यार्थ्यावर प्रेम करा, या राष्ट्रावर या देशावर प्रेम करा अशी एक अपेक्षा करतो. महाराष्ट्र भाषणानं सुधारला नाही आणि सुधारणारही नाही. म्हणून काय म्हणलो मी, 24 तास हसत राहायचं. कोमात गेलं पाहिजे लोक, पागल बिगल झालं का बाबा, ताणात राहायचंच नाही. कळलं का, 24 तास हसत राहा. जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत, आपल्या इथं. धर्म कुठं, आपल्या इथं. क्रांतिकारक कुठं, आपल्या इथं. विचारवंत आपल्या इथं. मंत्री महोदय आपल्या इथं. आमदार आपल्या इथं, है ना. जाती आपल्या इथं. समाज सुधारक, कीर्तनकार, व्याख्याते, वक्ते, दलिंदर, सर्व आपल्याच इथं. जगात दुसऱ्या काहीच नाही.
जगातला एकमेव देश रोड खाणारे आपल्या इथं, डांबर खाणारे आपल्या इथं, संडाचं छेद गायब करणारे आपल्या इथं. बदल काय? शाळेची घंटी चोरणारे भिकार चोट, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकार चोट आपल्या इथं, शाळेची फरची हल्ली आणि याच्या बाथरूम समोर नेऊन टाकली आपल्या इथं. जगातला एकमेव देश ज्या देशात पाणपोळी ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. भारत माता की जय. एकमेव देश. पानपोळीवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून नाही, एडिंग करून ठेवावं लागते. मग ग्लास न्यायला अमेरिकेचं येते, जपानचा येते. ग्लास हल्ला कोण? ग्लास चोरताय कोण? जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेनमध्ये संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागत असेल, त्या देशात भाषणानं परिवर्तन झालं. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेमधला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळून बांधून ठेवावा लागते, त्या देशात भाषणानं परिवर्तन झालं. जगातला एकमेव देश आहे त्या देशात रस्ता झाल्यावर भिकार चोटाला कळते, पाईपलाईन टाकायची होती, रस्ता फोडला कोण? देशात परिवर्तन झाले. जे चाललंय ते बरोबर चाललंय, जे होतंय ते सन्माननीय मंत्री महोदय, आमचे धनराज भाऊ, विचार मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मिनल मॅडम, सर्व जमलेल्या शिक्षकांना, तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे, प्रथमतः तुम्हाला सादर प्रणाम करतो. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित माझा जो काही सत्कार सन्मान केला त्याबद्दल हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.